सकाळचे 11:15 वाजलेले आहे. आपण उभे आहे फैजपूर तलाठी कार्यालय व मंडल कार्यालय. 11 वाजलेले आहे. कार्यालयाला कुलूप लागलेला आहे आणि कामासाठी नागरिक आलेले आहे. ज्येष्ठ नागरिक आले आहे. महिला बाहेरगावून आलेले आहे. कामासाठी आलेले असताना फैजपूर तलाठी कार्यालय व मंडल अधिकारी सर्कल कार्यालय कुलूप आहे. बघा, यांच्या कार्यालयाची वेळ आहे 9:45 ते 6:30, पण कुणीही या कार्यालयामध्ये उपस्थित नाही आहे. नागरिकांची धावपळ होते. कामधंदे सोडून वेळ सोडून लोक या अधिकाऱ्यांच्या मागे फिरतात आणि अधिकारी इथे यायला तयार नाही आहे. कशी मुजोरशाही आहे तलाठी सर्कल यांची व महसूल विभागाची हे आपल्या लक्षात येईल. बघा किती कर्मचारी आहे इथे. लोकांचे काम आहेत. कामांसाठी प्रशासन असून तहसीलदार कधी फैजपूर कार्यालयाला कधी आतापर्यंत भेट दिलेली नाही. कधी लोकांच्या घरण्या ऐकायला फैजपूर शहरात दाखल झालेल्या नाही. प्रांत कार्यालय फैजपूर शहरात आहे, पण प्रांतांना सुद्धा वेळ नाही आहे इथे यायला आणि लोकांच्या समस्या ऐकायला. फैजपूर तलाठी अजूनही 11 वाजण्याची वेळ आहे आता, पण तरी पण सुद्धा इथे हजर नाही आहे. बघा प्रशासनाचं काय चाललंय. महसूल अधिकारी आडमुठ्ठ धोरण वापरत आहे व नागरिकांना हेतू पुरस्कार त्रास देण्याचं काम करत आहे. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहणे गरजेचे आहे. मी नायब तहसीलदार पवार साहेबांना फोन लावला की कुठे गेले अधिकारी. नायब तहसीलदार म्हटले मी विचारतो. शेळकर मंडळ अधिकारी यांना सुद्धा कॉल केला. त्यांना विचारलं तुम्ही कुठे आहात. येतो म्हणे थोड्या वेळाने घरी आहे. तलाठी इथे हजरच नाही आहे. बघा कसा कारभार आहे महसूलचा. तालुक्यातील महसूल अधिकारी हे जनतेची छेड काढत जनतेला त्रास देत आहे. मित्रांनो बघा, सांगा तुमचं काय काम होतं. मला उत्पन्न दाखला पाहिजे होता. तुमचं काम मी मनसे तालुका उपाध्यक्ष. मी पण माझ्या कामाकरता आलेलो, पण इथं हजर नाही आहे आतापर्यंत. हे वारस लावायचे होते त्याच्यासाठी आलो. मी उत्पन्न दाखला घ्यायला. आम्ही घर कमिटी भरासाठी आलो. प्लॉटची घर कमिटी. बघा प्लॉटची खरेदी प्लॉटचा महसूल इथे भरायला आलेले आहे, पण महसूल घेणारे इथे उपस्थित नाही आहे. किती चक्कर आहे तुमचा. हा दुसरा चक्कर आहे यांचा. तुम्ही किती वेळ आले. सकाळच्या 9:30 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत 2-2 राऊंड यांचे झालेले आहे. तरी सुद्धा इथे अधिकारी उपस्थित नाही आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी अशी अपेक्षा मी आपले जिल्हा